महाराष्ट्र यशवंतरावांच्या वाटेनं जर वाटचाल केली तर परत एकदा महाराष्ट्र देशाच्या समोर एक आदर्श होऊ शकतो. हे यशवंतरावांच्या चिंतनातून, धोरणातून, कार्यक्रमातून त्यांनी ते मांडलेलं आहे. हे खरं आहे की आपलं वाचन कमी झालेलं आहे आणि ते चांगलं नाही. अभिजात ग्रंथ तर आपण वाचतच नाही. वृत्तपत्रही ते कसं वाचता? लातूरची बातमी आणि त्यातल्या त्यात आपली बातमी आहे का? नाही, हे काही चांगलं लक्षण नाही. यशवंतराव जेव्हा प्रवासाला निघायचे ते मोठे संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, किती व्यस्तता असेल, मुख्यमंत्री किती व्यस्तता असेल, हे विमानामध्ये सोबत पुस्तक घेऊन जायचे आणि ते एकाच वेळेस 4-4 पुस्तकं वाचायचे. मला असं वाटतं की आंबेडकरांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पुस्तकावर प्रेम करणारा आणि पुस्तकं वाचणारा हा एकमेव महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपण आणि आपल्या कुटुंबातल्या तरुण पिढीला जर अभिजात ग्रंथ वाचण्याकडे आपण जर संस्कार केली, प्रेरणा दिली, वळवलं तर ते फार महत्त्वाचं आहे. यशवंतराव जसं त्यांनी सांगितलं, नेतृत्व घडवावं लागतं, तसंच चांगला माणूस, नीतिमान माणूस, सुसंस्कृत माणूस हा आकाशातून खाली पडणार नाही, ती घडवावंच लागतं. एवढं द्रष्ट राजकीय नेतृत्व ते काम करू शकतं. नेहरूंचं नेतृत्व, यांचं नेतृत्व वरदान आहे भारताला आणि महाराष्ट्राला. आणि म्हणून सरांनी अक्षरशः यशवंतरावांच्या सगळ्या योगदानाचं चित्रण फक्त 45 मिनिटात मांडलं. ते खूप बोलू शकतात. आणि म्हणून मी काल तुम्हाला म्हणालो, यशवंतराव हे पॉलिटिशियन्स नाहीत, तर एक द्रष्टे अशा स्वरूपाचे तत्वचिंतक आहेत. फिलॉसॉफर किंग ही जी काही कल्पना आहे ती फार महत्त्वाची संकल्पना आहे. आज आपल्या देशाचा राजा तत्ववेत्ता नाही म्हणून तर अडचण झाली आपली. जर राजा तत्ववेत्ता असता तर एवढं अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नव्हतं. तत्व का फिलॉसॉफर आहेत त्यांनी जे सांगितलं ना, मी फिलॉसॉफीचा आहे, माझं खूप प्रेम आहे यशवंतरावांच्या चिंतनावर. आणि त्याचं मुख्य कारण त्याच्यातलं जे तत्वचिंतन आहे ते मानव जातीला उपकारक आहे, उपयुक्त आहे. का फिलॉसॉफर आहेत ते? फिलॉसॉफीचा एक अर्थ आहे. कोणाला म्हणायचं फिलॉसॉफर? सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल ही जी ग्रीक फिलॉसॉफी, त्याच्यामध्ये खूप चर्चा झाली. आणि त्यांनी सांगितलं की फिलॉसॉफी कशाला म्हणायचं, फिलॉसॉफर कोणाला म्हणायचं? तर फिलॉसॉफीचं MA केलं, PhD केली, MPhil केली, तो काही फिलॉसॉफर असू शकत नाही. फिलॉसॉफरचा सोपा अर्थ असा आहे, जी व्यक्ती मानवाच्या कोणत्याही प्रश्नात संबंधी खोलात जाऊन विचार करते तिला फिलॉसॉफर म्हणतात. यशवंतराव चव्हाणांनी हे महाराष्ट्र कसं घडवावं, भारत कसा घडवावा, मानवी जीवन सुखी, संपन्न, सुसंस्कृत, सभ्य कसं व्हावं याच्याविषयी मूलभूत विचार केला. आणि म्हणून ही इज फिलॉसॉफर. दुसरं फिलॉसॉफरचं काय वैशिष्ट्य असतं की त्याला फिलॉसॉफर म्हणतात, त्याला फिलॉसॉफी म्हणतात की लव ऑफ नॉलेज आणि लव ऑफ ट्रूथ, सत्यावर प्रेम करणारी व्यक्ती ही तत्ववेत्ता असते. ज्ञानावर प्रेम करणारी व्यक्ती ही तत्ववेत्ता असते. या अर्थानं सुद्धा यशवंतराव आयुष्यभर सत्याची वाटचाल केली. सत्य ट्रूथ हे त्यांच्या अधिष्ठान होतं, त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या कर्तृत्वाचं. असा सत्यावरती प्रेम करणारा हा द्रष्टा राजकारणी, आपलं भाग्य आहे की एवढा मोठा माणूस आपलं नेतृत्व करत होता. दुसरं नॉलेजवरती,
सरांनी सांगितलं, या चारही क्रांत्या त्यांनी अतिशय कौशल्यानं महाराष्ट्राचं पुनर्बांधणीसाठी वापर केला. आणि म्हणून मला असं वाटतं की यशवंतरावांचं चिंतन थोडं आपण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. सर म्हणाले की शिक्षण म्हणजे अवतीभोवती जे काही आहे ते नीट समजून घ्या, ते ज्ञान त्याचं उपयोजन करा. हे त्यांना अभिप्रेत होतं. शिक्षणाविषयी, साहित्याविषयी, कलेविषयी सरांनी तर ते राजकीय खूप चांगलं एका कन्सेप्टला सेंटर ठेवून सर्व यशवंतराव चव्हाण त्यांनी मांडला. कृषी औद्योगिक समाजाची कन्सेप्ट. आणि म्हणून थोडं गांभीर्यानंच यशवंतराव समजून घेण्याची आवश्यकता आहे आज. आणि म्हणून यशवंतरावांना खरं तर यशवंतराव शिक्षकांनी विचारलं यशवंतराव चव्हाणांना, तू पुढं काय होणार आहेस? तर त्यांनी उत्तर दिलं, मी यशवंत म्हणता मला, मी पुढं यशवंतराव चव्हाण होणार आहे, म्हणजे मी राव होणार आहे. झालेच ते राव. आत्मविश्वासही होता. आणि म्हणून त्यांचं की जे जगणं आहे ते जगणंसुद्धा मला सांगतो आपल्यासाठी फार आदर्शवत आहे. यशवंत नीतीचा पाया असं सांगितलं जातं. अतिशय संयमी होते. मला कधी कधी असं वाटतं की ग्रीक एथिक्समधली जी सद्गुणाची संकल्पना आहे, कन्सेप्ट ऑफ व्हर्च्यू, काय आहे संकल्पना? माणसाला जीवनामध्ये जर नीतिमान व्हायचं असेल, एक चांगला माणूस म्हणून तुम्हाला जगायचं असेल, जगणं महत्त्वाचं नाही, गुणवत्तेचं, अर्थपूर्ण चांगलं जगणं महत्त्वाचं असतं. आणि ते जर व्हायचं असेल तर तुमच्या अंगामध्ये 4 सद्गुण असले पाहिजेत. खूप सांगून ठेवलं आहे, आपण ऐकत नाही आणि ते वापरत नाही. त्यांनी सांगितलं 4 सद्गुण आहेत. आणि त्याच्यातला पहिला सर्वात महत्त्वाचा सद्गुण आहे नॉलेज. की ज्ञान असेल तरच माणसाला चांगलं जगता येतं. त्यांनी सांगितलं ट्रॅडिशनल मॅन, ट्रॅडिशनल सोसायटी, याच्यातून मॉडर्न मॅन, मॉडर्न सोसायटी त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला. ही जी काही प्रक्रिया आहे त्याला लागते ज्ञानाची शक्ती. यशवंतरावकडे ती विचारशक्ती होती, कल्पनाशक्ती होती, ही जी काही ज्ञानशक्ती होती. आणि म्हणून दुसरं त्यांनी सांगितलं ग्रीक एथिक्समध्ये, नुसतं ज्ञान असून भागत नाही, शहाणपण असलं पाहिजे. शहाणपण याचा अर्थ काय? स्वतःकडे असलेलं ज्ञान मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचं सफरिंग कमी करण्यासाठी वापरणं, त्याला शहाणपण म्हणतात. मला असं वाटतं खूप ज्ञानी असतील पण शहाणपण नसेल तर त्या समाजाला त्याचा काही उपयोग नाही. तिसरं त्याने सांगितलं संयम असलं पाहिजे, की आयुष्यामध्ये संयम हे सद्गुण फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटी सांगितलं आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असलं पाहिजे. हे 4 सद्गुण ज्यांच्यामध्ये, खरं तर यशवंतरावांचं व्यक्तिमत्व त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे या सद्गुणांची अभिव्यक्तीच आहे. हे 4ही सद्गुण त्यांच्यात आहेत. आणि म्हणून तर आपण यशवंतरावांना एक सभ्य, सुसंस्कृत राजकीय नेता म्हणून मानतो. महाराष्ट्र घडवला, देश घडवला, कुठंही अहंकार नाही. यशवंतरावांसारखं मला वाटतं सत्तेला आणि संपत्तीला सरांनी फार चांगल्या पद्धतीनं सांगितलं. सत्ता आणि संपत्ती यशवंतरावांना कधीच मोहित करू शकली नाही. चमकदार ज्या बाबी होत्या यशवंतराव कधीच आहारी गेले नाही. एवढं निर्मोही जगणं, मी ज्याचा काल उल्लेख केला, एक देशाचा उपपंतप्रधान आणि जेव्हा मृत्यू होतो त्यांच्या खात्यामध्ये फक्त 50,000 असतात. काय दर्शवतं हे? याचा अर्थ असा किती निर्मोही जगले. आणि काल चौसाळकर म्हणाले पंतप्रधान होऊ शकले नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व कशामध्ये? तर यशवंतरावांना शरद पवार आणि बाकीच्या सगळ्या मंडळींनी सांगितलं व्हा पटकन. यशवंतराव म्हणाले नाही, नेहरूंनी मला मोठं केले आणि नेहरूच्या कन्येला विचारल्याशिवाय मी नाही करणार. मग पदापेक्षा आपल्याला ज्यांनी कृतज्ञता व्यक्त करणं काय मोठं आहे? याच्यापेक्षा काय असू शकतो चांगल्या सुसंस्कृत माणसाचं लक्ष? आणि म्हणून यशवंतराव एक माणूस म्हणून आपल्यासमोर फार आदर्श आहे. अतिशय यशवंत नीतीविषयी
असं सांगतात की यशवंत व्यक्तित्वातलं 3 महत्त्वाचे पैलू सांगतात. एक प्रतीक्षा, तितिक्षा आणि उपेक्षा. ही जी तितिक्षा म्हणजे काय? तितिक्षा म्हणजे सहन करणे. यशवंतरावने खूप सहन केले. यशवंतराव सर म्हणाले की प्रत्येक पानापानावरती तत्व आहे. यशवंतराव म्हणाले की जेव्हा दुःख येतं आणि संकट येतं तेव्हा डगमाई करायचं नसतं. खंबीरपणे त्या दुःखाला आणि त्या संकटाला सामोरं जावं लागतं. दिस इज द प्रिन्सिपल. असे खूप विखुरलेले तत्व आहेत त्यांच्या ह्या तिन्ही पुस्तकात आणि सगळ्याच समुद्र साहित्यात. ते टिपता आले पाहिजे. आणि म्हणून हे टिपण्यासाठी सुद्धा आपलं विचार क्षमता, आपली आकलन क्षमता सुद्धा त्या पातळीवर नेणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठीच हे प्रबोधन आवश्यक असतं, वाचन आवश्यक असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की यशवंतरावांचं हे जे काही व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले सगळे गुण, आता त्याचं मला वेळ घेणं बरोबर नाही तुमचा, अतिशय आत्मसात जर केलं आपल्याला सुद्धा आपलं जीवन सार्थक करण्यासाठी ते सहाय्यभूत ठरतील. एक, यशवंतरावांचं काय जीवननिष्ठा, याच्यात 2 लेख आहेत. माझी जीवननिष्ठा नावाचा एक लेख आहे आणि माझा विरंगुळा नावाचा एक लेख आहे. ते दोन्ही लेख इतके महत्त्वाचे लेख आहेत. खरं तर ते 2 लेख सरांनी इतक्या व्यवस्थित पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे. यशवंतरावांच्या जीवनाची एकमेव जर निष्ठा कोणती असेल ती मानवतावाद. मानवतावाद ही यशवंतरावांची अतिशय महत्त्वाची निष्ठा आहे. आणि म्हणून यशवंतराव पुढं सांगतात की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या काही प्रेरणा होत्या तीच माझी प्रेरणा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमधल्या म्हणजे सगळ्या गांधी युग किंवा टिळक युग हे जे काही सगळे चळवळी झाल्या त्याच्यातली जी काही एक प्रेरणा होती आणि ती होती जनस्वातंत्र्य आणि जनकल्याण. याच्यासाठी ही चळवळ होती. स्वातंत्र्यही मिळालं पाहिजे आणि माणसाचं कल्याणही झालं पाहिजे. यशवंतराव म्हणतात हीच माझी प्रेरणा आहे. दुसरी प्रेरणा काय त्यांची? ते म्हणतात मला समताधिष्ठित, सामाजिक न्याय अधिष्ठित समाज बांधणी करायची आहे. तिसरी काय प्रेरणा आहे? ते असं सांगतात की जो काही शेवटचा माणूस आहे, सतत ते बोलतात, ते सतत सांगतात. जेव्हा कोणती तुळशीराम कांबळे आपले जे माजी खासदार होते तरी केव्हा तरी यशवंतरावांना विचारलं तुम्ही का बरं असं निर्णय घेताय? तेव्हा ते म्हणाले की मला या बहुजन समाजातून एक सामाजिक नेतृत्व निर्माण करायचं आहे, सोशल लिडरशिप. सरांनी त्याचा उल्लेख केला की ग्रामीण भागातून बाभळगावचा सरपंच देशाचा अवजड मंत्री होतो, पुढं काही मोठाही झाला असता. हे जे काही घडलं ते यशवंतरावांच्या दूरदृष्टीमुळं आणि म्हणून त्यांची जी प्रेरणा होती ती फारच महत्त्वाची होती. आणि म्हणून यशवंतरावांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न अतिशय सुस्पष्ट होतं. इथं या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. आपल्या देशात लोकशाही दृढ झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये लोकशाही मूल्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि एकसंघ अखंड समाज आणि राष्ट्र टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माझी सगळी सत्ता वापरतो, हे त्यांचं स्वप्न होतं. 1 मिनिटामध्ये त्यांनी जे काही सांगितलं ते आपल्या फार उपयोगाचं आहे. त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये खरं तर सत्ता, पैसा, पद, आनंद मिळतो नाही असं नाही, पण खरा आनंद, शुद्ध आनंद, ज्याला प्युअर प्लेजर म्हणतात, ते कशातून मिळतं? जे सरांना माहीत आहे, जे.एस. मिलचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, समाधानी डुकरापेक्षा असमाधानी डॉक्टर सॉक्रेटिस बरा. तर ते मला ताजमहालमध्ये 500 रुपयाची चहा पिण्यात काही अर्थ नाही. म्हणजे आनंद मिळेल काय, कप चांगले असतील. मला एका मित्राने म्हणलं राहू चल तू, आम्ही याला दुबईला जात होतो एका कॉन्फरन्सला. मी म्हणलं नाही येणार मी. तो गेला नाही, पण चहाला तर ये.
मी म्हणलं चहासुद्धा फार महाग आहे, 500 रुपयाचा. ते काही मुद्दा तो नाही. यशवंतरावांची जी तत्त्वदृष्टी होती, मूल्यदृष्टी होती, ती अतिशय सुस्पष्ट होती. जगायचं कसं आणि कशासाठी जगायचं याचं भान यशवंतरावांच्या चिंतनाचा गाभा आहे. आणि म्हणून यशवंतराव असं म्हणाले की मला जीवनातला आनंद कधी मिळतो. आनंदाचे फार क्षण कमी असतो. हे फ्रस्ट्रेशन वगैरे काही नाही. खरं म्हणजे तुम्हाला आता काय यशवंतराव कशा पद्धतीनं सर म्हणाले की याचा उल्लेख केला सरांनी त्या तरुण मुलाचा. आमच्याही कॉलनीमध्ये असं झालं की मुलीने भावानी सांगितलं की याचा आवाज कमी कर टी व्हीचा. ती आवाज कमी करण्यापेक्षा गळफास करून घेतली. मला भाऊ रागावला. काय अवस्था आहे. या तरुण पिढीकडे आपलं दुर्लक्ष आहे. पण यशवंतरावांचं लक्ष होतं. सर जे म्हणाले ना, यशवंतराव असं म्हणाले तरुण पिढीविषयी. आज सगळी तरुण पोरं, मला फार आनंद होतो. ही पोरी फार चांगलं बोलतं. काल पुण्याला राहुल गांधीच्या नाही, सगळ्याच मुलं आणि मुली आमच्यापेक्षा चांगलं माझ्यापेक्षा तर चांगलं बोलतात. आता तुमच्याबद्दल कशाला सांगू. परंतु ही पिढी भयंकर हुशार आहे. आपण उगीच त्यांना टोमणे मारायला लागलो, ते खरं. यशवंतराव टोमणे मारत नाहीत. यशवंतराव तरुण पिढीविषयी काय म्हणतात बघा. वर्गात पोरं येत नाही, न येऊ द्या, ते चांगली गोष्ट आहे ना. आपलं ऐकण्यापेक्षा ते आता मी प्राचार्य होतो, प्राध्यापक होतो, मला माहीत आहे ना काय करतो आपण. परंतु हे बरं आहे ना चांगलं. ते पोरं विचार करतायत. यशवंतराव असं सांगतात तरुण पिढी जागृत आहे. बघा काय निरीक्षण आहे त्यांचं. तरुण पिढी ही अतिशय जागरूक आहे. पुढं सांगतात तरुण पिढी अतिशय प्रामाणिक आहे. दे आर व्हेरी ऑनेस्ट. आपण इकडे तिकडे करतो, ते नाही, सरळ आहेत. ते वडिलांना सुद्धा सांगणार हे चुकलं तुमचं, एवढं नाही आहे. आपण प्राचार्याला चुकलं म्हणू शकत नाही, साहेब फार चांगला आहे. दे आर व्हेरी ऑनेस्ट. दुसरं म्हणाले की तरुण पिढीच्या समोर विधायक विचार ध्येय कार्यक्रम ठेवला तर ही पिढी सरसावते. बघा त्या तरुण पिढीचं विश्लेषण बघा कसं करा. तुम्ही कार्यक्रमच देत नाही, फक्त नावं ठेवता. कसं जमेल. नावं ठेवून कसं जमेल. आमचा मुलगा, आमचा कॉलेजचा मुलगा असा तसा. मला NSSचा प्रोग्राम ऑफिसर तो सर होते, पळसकर आहे तिथं. आम्हाला विश्वास आहे की मुलं चांगली आहेत. गृहीत आहे आमचं की हे मुलं चांगलीच असतात. बिघडलो आता कशाला आपण म्हणायचं, पण खरं आपणच बिघडलो. तर ते म्हणतात की विधायक विचार आणि कार्यक्रम त्यांच्यासमोर ठेवा, ते सरसावतात. कार्यक्रमच द्यायचं नाही. आता बघा हे राहुल सरांनी सांगितल्याप्रमाणे मोठं काम केलं त्यांनी. मुलामध्ये जाऊन मुलांना बोलतं केलं. जंतर मंतरवर जे घडलं आणि मुंबईमध्ये जे घडलं आणि ते घटनेमध्ये तरुण पोरं जे मांडत होते, मला वाटत नाही या देशातल्या कोण्या राज्यशास्त्रज्ञाला त्याचं विश्लेषण करता येईल. इतकं मौलिक ते त्यांचे विचार मांडत होते. तिसरं सांगतात त्यांच्या मनात मानवतावाद मादी विचार रुजवला पाहिजे. आपण संकुचित, सरांनी जे सांगितलं ना, संकुचित वादामुळं राष्ट्र आणि राष्ट्रवाद धोक्यात येतो. हेच वाक्य यांचं आहे, यशवंतरावांचंच आहे. ठिकाणी तुम्ही जर संकुचित होत गेलात जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या अंगानं, यशवंतराव सांगतात हे पाप करू नका. तरुण पिढीमध्ये मानवतावादाचे संस्कार तुम्ही करा. यशवंतराव ते सांगतात की तरुण पिढी उपेक्षितेच्या बाजूनं असते नेहमी. जे उपेक्षित आहेत, शोषित आहेत, त्यांच्या बाजूनच ते राहतात. ते ओबडधोबड असेल त्यांचं, परंतु ते राहतात. आणि ते सांगतात अन्यायाच्या विरोधात सुद्धा ही तरुण पिढी उभा राहू शकते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याहीपेक्षा फार मोठा विश्वास टाकला यशवंतरावांनी तरुण पिढीवर. ते म्हणाले नैतिक मूल्यांची अतिशय चांगली समज या तरुणामध्ये असते. मला असं वाटतं, मी हा मुद्दा याच्यासाठी मांडला, आज तरुणाबद्दल खूप चर्चा चालू आहे. यशवंतरावांनी त्या काळामध्ये हे केलेलं भाष्य किती यथार्थ आहे याचा प्रत्यय येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की यशवंतरावांनी आपल्याला चांगलं जगण्यासाठी
वैयक्तिक जीवन म्हणजे ते तर झालंच, सार्वजनिक जीवनाची बांधणी केलीच, पण वैयक्तिक जीवन सुखी समाधानी आनंदानं जर जगायचं असेल तर आपण कसं जगलं पाहिजे ते सुद्धा सांगितलं त्यांनी. एक 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 4-5च वाक्य आहेत माझे आता. एक वाक्य त्यांचं असं आहे, तुम्हाला खरं आनंद तुमच्या कुटुंबामध्ये जर बसून गप्पा मारलात, चर्चा केलात, तर ते तुमची टिंगलटावळी करतील ना तो, परंतु आनंद मिळतो. आणि म्हणून कुटुंबामध्ये जो संवाद थांबला आहे, तेव्हा यशवंतराव सांगतात माझ्या विरंगुळ्याचे क्षण, त्याच्यातला एक क्षण असा आहे, माझ्या मी कुटुंबियाशी जेव्हा गप्पा मारतो, चर्चा करतो, तेव्हा मला उच्च प्रतीचा आनंद मिळतो. दुसरं त्यांनी सांगितलं, मला साहित्यातून फार आनंद मिळतो. साहित्याचं आपलं तर आता 36चा आकडा झाला आणि हे चांगलं नाही. आणि पुढं काय सांगतात, हे का साहित्याविषयी असता पाहिजे, कलेबद्दल का असता पाहिजे. मला तर असं वाटतं की मी फिलॉसॉफीचा आहे, मला माहीत आहे माणसाच्या अस्तित्वाला पूर्णत्व आणि अर्थपूर्ण मिनिंगफुल एक्झिस्टन्स तुम्हाला जर जगायचं असेल तर केवळ शरीराच्या गरजा पूर्ण करून चालणार नाही, तुम्हाला मनाच्याही गरजा पूर्ण कराव्या लागतील. आणि मनाच्या गरजा आणि रसेल नावाच्या एका तत्त्ववेत्त्यांनी सांगितलेलं हे सूत्र आहे, मानवी जीवन अर्थपूर्ण करायचं असेल तर शरीराच्या गरजा आणि मनाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. सायन्स टेक्नॉलॉजी शरीराच्या गरजा